Hello everyone, welcome to our YouTube channel. Today we are going to learn proper use of some important words, that means nouns. There is some error in use of nouns. Let's correct it. रोजच्या जीवनात आपण जे काही नाम वापरत असतो त्या नामांच्या उपयोगाविषयी काही माहिती बाबी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया. इथे मी तुम्हाला काही वर्ड दिलेले आहेत, इनकरेक्ट आणि करेक्ट. म्हणजे इनकरेक्ट कोणते आणि करेक्ट कशा पद्धतीने आपण ते करू शकतो. इथे दिलेलं आहे बघा, कझिन, ब्रदर आणि सिस्टर. जर आपल्याला वाक्य दिलं असेल ही इज माय कझिन ब्रदर, तर त्याऐवजी आपण काय म्हणायचं आहे, ही इज माय ब्रदर. चला पुढे बघूयात. जर इंग्लिश टीचर आपल्याला म्हणायचं असेल त्याऐवजी आपण काय म्हणणार, द टीचर ऑफ इंग्लिश. त्यानंतर फॅमिली मेंबर. आपल्या फॅमिलीमध्ये खूप सारे मेंबर्स असतात, बरोबर. त्यासाठी आपण हा शब्द वापरू शकतो, मेंबर्स ऑफ द फॅमिली किंवा ओनली फॅमिली. आणि बोर्डिंग. बोर्डिंगला जर आपण जायचं असेल कोणाला तर म्हणतो ना, बोर्डिंगला चाललोय. किंवा असं आपण म्हणतो ही लिव्हज इन अ बोर्डिंग, तो बोर्डिंगमध्ये राहतोय. ज्याऐवजी आपण काय म्हणणार, बोर्डिंग हाऊसमध्ये राहतोय. तर ते वाक्य असं होईल बघा, ही लिव्हज इन अ बोर्डिंग हाऊस. पुढे बघूया आपण फ्री शिप. आता स्टुडंट फ्री शिप मिळते माहिती आहे ना, त्यासाठी आपण फ्री स्टुडंटशिप असं म्हणणार. आणि लेक्चरशिप, जर एखाद्याला लेक्चर मिळालं असेल किंवा टीचर लेक्चर करतात, बरोबर, तर त्यासाठी काय असणार आहे, एक लेक्चरशिप. लेक्चररशिप असं नाही म्हणणार आपण. त्यानंतर हाफ पॅन्ट. इन जनरल आपण तर हाफ पॅन्ट म्हणतो, ज्याऐवजी आपण शॉर्ट हा शब्द वापरावा. त्यानंतर मील, जे आपण दुपारचं जेवण करतो, बरोबर आहे की नाही, त्याला आपण किंवा मील आपण म्हणतो अन्न, जेवण ह्यासाठी. आणि जर तेच आपण ब्रेकफास्ट 11 वाजता केला तर ते सकाळसुद्धा प्रॉपर होत नाही किंवा दुपारसुद्धा होत नाही. त्यासाठी आपण ब्रंच हा शब्द वापरावा. सो स्टुडंट्स, व्हॉट वी लर्न टुडे, सो वी लर्न दॅट एरर इन द यूज ऑफ नाउन्स. आपण बघितलं की कॉमनली आपण जे काही वर्ड्स नाउन यूज करतो ते इनकरेक्ट होते आणि ते आपण कशा पद्धतीने करेक्ट करू शकतो. सो यावरचे सेंटेन्सची व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे, पब्लिश करणार आहे. तोपर्यंत ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि सांगा मला कशी वाटली ही व्हिडिओ. आणि जर कोणी नवीन असेल या चॅनलवर तर आमच्या प्रियम ट्युटोरियल्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर.